एखादी व्यक्ती जशी वागते, तशी का वागते? आपलंही वागणं सगळ्या परिस्थितीमध्ये सारखं का नसतं? आपण जसे आहोत तसे का बनतो? एकाच पालकांच्या पोटी आलेली 2 मुले वेगळी का असतात? मुलांच्या प्रौढपणी दिसणाऱ्या व्यक्तिमत्वावर बालपणाचा किती पगडा असतो? मुलांचं व्यक्तिमत्व घडविण्यात केवळ पालकच जबाबदार असतात का? असे अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी येत आहेत आजच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर शिरीषा साठे. खरं तर त्यांची ओळख म्हणजे सिर्फ नाम ही काफी है. गेले अनेक वर्ष मानसशास्त्रामध्ये जेंडर राईट्स, वर्क प्लेस रिलेशनशिप्स, मॅरिटल डिस्कॉर्ड, डोमेस्टिक व्हायलन्स, अडिक्शन, पेरेंटिंग, टीनेज इश्यूज, मेंटल इलनेस, स्ट्रेस मॅनेजमेंट इत्यादी विविध विषयांमध्ये मोठे योगदान देणाऱ्या डॉक्टर शिरीषा साठे समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. कित्येकांचे आयुष्य सकारात्मक बदल घडवणाऱ्या डॉक्टर साठे फ्लेम युनिव्हर्सिटी येथे मानसशास्त्र विषयात असोसिएट प्रोफेसर आहेत. फर्ग्युसन कॉलेज, SNDT कॉलेज आणि संचेती फिजिओथेरपी कॉलेजमध्ये सुद्धा त्या अध्यापन करतात. ज्यांचे युट्यूबवरील भाषणं अत्यंत लोकप्रिय आहेत, त्यांना आज प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला आहे. डॉक्टर साठे यांनी मुलांच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यात पालकांचे योगदान या विषयावर त्यांचे विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर शिरीषा. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर, म्हणजे व्यासपीठावरचे आणि श्रोत्यांमध्ये असलेले सगळे मान्यवर, आणि अनुराधा मला बोलायची संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि अगदी इथे येताना तिने सांगितलं की वेळेचं बंधन पाळू नका. खरं तर मला हे सांगणं अतिशय धोक्याचं आहे, कारण मी कायम ओव्हरशूट करते. पण तरी पण थोडंसं लक्ष ठेवीन मी. आजचा जो माझा विषय मांडणीचा म्हणून अनुराधाने सजेस्ट केला की मुलांच्या जडणघडणी किंवा व्यक्तिमत्व निर्माण होण्यामध्ये पालकांचा रोल किंवा पालकांची भूमिका किंवा पालकांची जबाबदारी. खरं तर याविषयी बोलताना म्हणजे मी स्वतःही पालक आहे. मुलगी माझी आज 37 वर्षाची आहे, त्यामुळे आई म्हणून मी आज 37 वर्षाची नक्की आहे. तर मुलांच्या विषयी किंवा शास्त्राविषयी लिहिणाऱ्या एका लेखिकेचं पहिल्या पुस्तकातलं पहिलं वाक्य असं होतं की आय वॉज द बेस्ट मदर इन द वर्ल्ड टिल माय फर्स्ट चाइल्ड वॉज बॉर्न. त्यामुळे खरं सांगायचं तर आई बाप पण हा एक प्रयोग असतो. ट्रायल एररने तो सुरू असतो. फक्त त्याच्याकडे ट्रायल एरर म्हणून बघावं लागतं. आणि प्रयोग करताना जसे आपण सतर्क असतो, प्रयोग करताना जसं त्या प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा काही गोष्टी तपासून बघतो, तसं तपासून बघायला लागतं. हे मात्र नक्की. हे ह्याच्या पूर्वी खरंच घडत होतं का? माझ्या आईवडिलांनी हा विचार केला होता का? त्यांच्या आईवडिलांनी हा विचार केला होता का? आणि मग आता का त्याविषयी एवढं बोलावंसं वाटतंय किंवा बोलण्याची गरज भासती आहे? का असं वाटतंय की या पालकत्वाविषयी विशेष जाणून घेण्याची आता गरज आहे? याची काही 2-3 कारणं आपण फक्त जाणून घेऊया की का हा विचार वेगळ्या पद्धतीने आता करायला लागतोय. ते मला असं नेहमी वाटतं की एक तर गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं असावं, ही इच्छा कुठल्याच पिढीला चुकलेली नाही. जनरेशन्स टुगेदर हेच वाटत आलेलं आहे की आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य आपल्यापेक्षा नक्की चांगलं असावं. गडबड कुठे होत गेली तर व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स गुड लाईफ, चांगलं आयुष्य कशाला म्हणायचं, ह्याची परिभाषा आत्ता ज्या वेगाने बदलायला लागली आणि जी विशेषतः कन्झ्युमरिझम मधनं जन्माला आली. बाजार ठरवतो हल्ली की चांगलं आयुष्य कशाला म्हणायचं. हिरा है सदा के लिए म्हटलं की चांगलं रिलेशनशिप. आणि तिथे मला असं वाटतं की खूप मोठी दरी
पडायला लागली. म्हणजे पुण्यामधल्या लोकांनी गेल्या महिन्यात अनुभवलेला किंवा वाचलेला आणि चर्चा झालेला, ज्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली, दोषारोप झाले, नेहमीप्रमाणे त्याचं पॉलिटिसायझिंग पण झालं. ती म्हणजे त्या पोर्शे गाडीने. तर मला असं वाटतं की ते फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे. त्याच्या खाली खूप आहे आणि खूप घडतंय. हा एक फक्त व्यक्त झालेला आणि दिसलेला भाग आहे. त्याच्या अलीकडे असे छुटपुट कॅज्युअलिटीज आणि त्याच्याही खाली सायकोलॉजिकल कॅज्युअलिटीज तर खूपच घडतात. आणि ही दरी सांगणं हा एक आत्ताच्या घडीचा एक खरंच मोठा प्रश्न म्हणून निर्माण झाला. आणि म्हणून या पालकत्वाविषयी थोडंसं डोळस असण्याची, सतर्क असण्याची गरज झाली. मी आता जे म्हणत होते की मला नेहमी एक रिले रेसचं उदाहरण येतं की एक खेळाडू त्याच्या हातात बॅटन घेऊन एक दुसऱ्या पर्यंत येतो. त्याच्या हातात एक बॅटन देतो. तो बॅटन देतो. त्या दुसऱ्या खेळाडू बरोबर तो काही काळ पळतो आणि मग तो थांबतो. तेवढ्या अंतरामध्ये तो बॅटन पास होतो एकाकडनं दुसऱ्याकडे आणि मग दुसरा खेळाडू पुढे पळायला लागतो. माझ्या जनरेशन पर्यंत आईकडनं म्हणजे पालकांकडनं मुलांकडे असं तो बॅटन पास होण्याची एक प्रक्रिया होत होती. म्हणजे आजही माझी आई 95 वर्षाची आहे. फिट आहे अजून सुद्धा. तर तिच्या आणि माझ्या आवडीची काही गाणी, काही लेखक, काही कविता आजही आमच्या दोघींमध्ये कॉमन आहेत. आणि आज माझ्या आणि माझ्या मुलीच्या आवडी-निवडींमध्ये, लेखकांमध्ये, आवडीच्या गाण्यांमध्ये किती कॉमन आहे? तरी सुद्धा थोडंसं आहे असं मी म्हणेन. कारण ती जेन एक्स मधली आहे, म्हणजे जेन वाय, जेन झी, आता जेन अल्फा. म्हणून थोडंसं तरी कॉमन आहे. पण नंतर आता असं लक्षात येतं की या 2 विश्वांच्या मध्ये काही कॉमनच नाहीये. एकदम एक दरीच पडली आहे. आणि ही दरी कशी सांधायची हे कळेनासं झालंय. कारण आत्ता जे पालक आहेत त्यातले बहुतेकसे, म्हणजे माझ्या पिढीचे तर नक्कीच. मी अनेक वेळेला म्हणते की इतकी वर्ष पालकत्व आणि शिक्षक हा सरळ अधिकारशाहीचा खेळ होता. की तुझं भलं कशात आहे मला कळतं. तर ह्या वाक्याला वास्तवाचा आधारही होता. म्हणजे ते काही अगदी अनाठाई होतं अशातला भाग नाही. याचं कारण ते मूल जन्माला तिथे यायचं, तिथेच वाढायचं. त्याचे पुढचे जे काही आयुष्यातले महत्वाचे, मग लग्न असेल, मुलं-बाळ असेल, अर्थार्जनाचं त्याचं साधन असेल, ते त्या परिसरातच तिथेच घडायचं. आणि अर्थार्जनाचे सुद्धा स्रोत जे होते ते बहुतेक घरामध्ये परंपरेने चालत आलेले होते. मग याज्ञिकी असेल किंवा सोनारकाम असेल किंवा चांभारकाम असेल, पण या पद्धतीने पुढे चालत आलेले होते. आणि तिथे वाढणाऱ्या आणि मोठं होणाऱ्या मुलाला तिथल्या अनुभवाने समृद्ध असलेल्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला किंवा त्या व्यक्तीने काही निर्णय थोपवणं किंवा घेणं हे काही अंशी ठीकही होतं, कारण त्याचा उपयोग होत होता. ते रेलेव्हंट होतं म्हणून तो उपयोग होत होता. आता सगळे क्रॉस बॉर्डर जातात. गावातलं मूल तालुक्याला जातं, तालुक्यातलं मूल शहराला जातं, एका शहरातलं दुसऱ्या शहरात जातं, एका स्टेटमधलं दुसऱ्या स्टेटमध्ये जातं, एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये जातं. त्यामुळे तिथला माहोल वेगळा, तिथले चॅलेंजेस वेगळे, तिथलं जग वेगळं. आणि मग तिथे माझ्या अनुभवातनं मला जे काही माझ्या जगाविषयी कळलंय, ते तिथे गैरलागू होतं, हा मुद्दा येतो.
तो रिस्पेक्टचा, आई वडिलांचा ऐकत नाहीत हा मुद्दा नसतो. आपली गडबड तिथे होते की आपण तो मुद्दा ना आई वडिलांविषयी आदर नसणं असा घेतो. तो आदर नसणं हा मुद्दाच नसतो. ते इररिलेव्हंट आहे. कारण तिथले चॅलेंजेसही वेगळे आहेत. म्हणजे सहज एक वैयक्तिक अनुभव म्हणून सांगते, की एकदा मी माझ्या मुलीकडे गेले होते. परदेशात असते ती आणि नासा जसं आहे तसं इसा युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये ती अ, काम करते. आता ती हेड ऑफिसमध्ये आहे नेदरलँड्समध्ये. तर एकदा मी मागे जर्मनीत असताना तिच्याकडे गेले होते आणि त्यावेळेला तिला शिफ्ट ड्युटी असायची आणि नॉर्मली फर्स्ट शिफ्ट मॉर्निंग शिफ्ट असली की ती दुपारी 2 वाजता वगैरे घरी यायची. तर एकदा तिचा 5 वाजता मला फोन आला, की "आई, मी आत्ता निघाली आहे ऑफिसमधनं, येते थोड्या वेळात." तर मग घरी आली आणि मग मी तिला विचारलं, की "का गं आज उशीर का झाला?" तर म्हणली, "काही नाही गं, एका स्पेस क्राफ्टने किडे केले, त्यामुळे मला ते सगळं सोडवत बसायला लागलं." म्हटलं, "माझ्या आयुष्यात ट्रॅफिकचे किडे होतात, माणसं किडे करतात, पण स्पेस क्राफ्ट नाही गं माझ्या आयुष्यात किडे करत." किंवा आता मागच्या महिन्यात आपण सगळ्यांनी ते नॉर्दर्न लाईट्स आणि त्याचे फोटो WhatsAppवर, Facebookवर सगळीकडे फिरलेले बघितले आणि सुंदर ते रंग आणि सगळंच आपण तो बघितला. हे. आणि जेव्हा तिचा माझा फोन आला, ती म्हणली, "आता पुढचा आठवडा माझा सगळा इनबॉक्स भरणार आहे. कारण सोलर स्टॉर्ममध्ये जे काही सॅटेलाइट मिसबिहेव होणार आहे, करणार आहेत, त्यांच्या पोझिशन कुठेतरी हे होणार आहे, ते सगळं आम्हाला आता कोर्स करेक्शन आम्हाला करायला लागणार आहे." हे शेअर करण्याचा मुद्दाच असा, की इतक्या ह्या 2 जगांमध्ये फरक आहे. तर तिथे मी तुला सांगते, मला कळते तुझ्यासाठी चांगलं काय, हे मी खरं कुठल्या अधिकाराने बोलावं बरं? आणि म्हणून हा भाग जो आहे ना, हा पालकत्वामध्ये सध्या समजून घेण्याचा मुद्दा आहे, की तो रिस्पेक्टचा मुद्दा नसून हे जग वेगळं आहे. त्यामुळे आपले अनुभव तिथे रिलेव्हंट ठरतील असं नाही. पण मग आपल्या मूल कशासाठी सक्षम व्हायला पाहिजे आहे, तर त्याच्या जगात जगण्यासाठी मांजरीसारखं कुठूनही पडलं तरी पुढच्या मिनिटाला 4 पायावर उभं राहून म्याव करणारं मूल आपलं झालं पाहिजे. ज्याला रेझिलियन्स म्हणतो आपण, ती इथून पुढे गरज फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. विशेषतः पॅन्डेमिक नंतर ती गरज जास्ती हायलाइट झाली, की इथून पुढे मुलांमध्ये रेझिलियन्स असणं आणि रेझिलियन्सचा अर्थच अगदी साध्या भाषेत असा, की बाउन्स बॅक होणे. कारण ते धडपडणार आहेत, प्रश्न येणार आहेत, हाताबाहेरचे प्रश्न येणार आहेत. हा हेल्पलेसनेस आपण सगळ्यांनी पॅन्डेमिकमध्ये अनुभवलेला आहे. आणि हा आपण अनुभवला, पण इथून पुढे तो अनेक वेळेला अनेक कारणांनी घडत जाणार आहे, हे देखील अनेक शास्त्रज्ञांचं भाकीत आहेच आहे. मग ह्या संपूर्ण परिस्थितीत काय उपयोगी पडणार आहे? तर हा रेझिलियन्स. म्हणून फक्त हा भाग मी व्यक्तिशः शेअर केला. नाहीतर काय होतं ना, की वी ट्राय टू प्ले न्यू गेम्स विथ ओल्ड रूल बुक. If the games have changed, rule book has to change. नाही चालणार अधिकारशाही. कारण ती इररिलेव्हंट ठरते हळू-हळू. मग काय? तर मग मधलं आत्ताचा काळ असा आहे, की अनेक वेळेला पालक अधिकारशाही चालणार नाही, अथॉरिटेरियन पेरेंटिंग चालणार नाही, म्हणून ते परमिसिव्ह होतात. आम्ही आमच्या मुलाला हवं ते करू देतो. त्याने हवं ते करावं. करिअरमध्ये त्याने हवं ते निवडावं. याच्यामध्ये ते ओव्हर परमिसिव्ह होत जातात. म्हणजे सगळ्याला मुभा देत, 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 देत जातात. आणि मग मुलांनी निवडलेल्या पर्यायाचे काही परिणाम जेव्हा त्यांना पटेनासे, पचेनासे आणि झेपेनासे होतात, तेव्हा त्यांच्याकडे एकच मार्ग असतो, तो म्हणजे पुन्हा कंट्रोलिंग बिहेवियरकडे जायचं. मग पुन्हा मुलांवरती नियम लादत राहायचे. कारण दुसरं त्याचं करायचं काय हेच कळत नाही. आणि मुलं ते नियम धुडकावून लावतात.
सहजी धुडकावून. कारण दुर्दैवाने त्यांच्या आजूबाजूला आणि घडणाऱ्या सगळ्या घटनांमधनं त्यांना एक मेसेज मिळतोय दॅट पॉवर ॲट एनी कॉस्ट इज मस्ट. मग ज्या वेळेला तुम्ही कंट्रोल लागता त्यावेळेला त्यांना पॉवरलेस वाटतं. मग टू फील पॉवरफुल ते युक्ती वापरतात की तुमचे सगळे नियम धुडकावून लावतात आणि तुम्हाला एक मेसेज देतात दॅट यू कांट मेक मी डू थिंग्स. आणि मग कळत नाही काय करायचं. आणि यासाठी या बालकत्वाचा विचार करण्याची खरंच आता गरज निर्माण झाली आहे. एक ही कॉम्प्लेक्सिटी पुढच्या आयुष्यात आहे. त्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये आपल्या मुलांनाच पुढे त्यांचा रस्ता शोधायचा आहे. कुठलेही ठोक मागचे तोडगे, ठोकताळे त्यांना उपयोगी पडणार नाहीत हे नक्की. मग तसं जर त्यांना आयुष्य जगायचं असेल तर त्यांना आपण शिदोरी म्हणून, पाथेय म्हणून, पालक म्हणून काय देऊ शकतो? इथे हे सगळे पालकत्वाच्या भूमिकेचे मुद्दे येतात. कारण नाही तर मी म्हटलं तसं की कुठे माझ्या आई वडिलांनी विचार केला, माझं कुठे काही अडलं का? मग आता कशाला एवढं त्याचं अवडंबर माजवायचंय? काही नाही, 2 धपाटे घातले की येतात पोरटाळ्या. ती टाळ्यावर येत होती. याला कारणही पुन्हा एक वेगळा हे होता. आणि दुसरा भाग असा की अधिकारशाहीने फक्त चांगलंच झालं प्रत्येक मुलाचं असं नाही बरं का. त्याच्यामुळे भरडली गेलेली. आणि म्हणून तर त्याच्यामध्ये बदल होण्याच्या शक्यता म्हणजे प्रत्येक सामाजिक व्यवस्थेचे आणि कुटुंब व्यवस्थेचे काही ना काहीतरी तोटे अनुभवायला येतात म्हणूनच तर ते बदलाकडे ते जायला लागतं. आणि अजून तरी एक ॲब्सोल्यूट डिझाइन अजून तरी आपल्याला सापडलेलं नाही. त्यामुळे आपण प्रत्येकच वेळेला त्यातले बदल करत जातो. पण सध्या एक ते पूर्वीचं कसं होतं याविषयी एक काय म्हणतात म्हणजे विभक्त कुटुंब मुलांमध्ये प्रश्न आले की पहिली सुरुवात दोघं आई-वडील वर्किंग कसे असतात, त्यांना कसा वेळ द्यायला नसतो, इथून पहिली सुरुवात होते. म्हणजे माझी एक मैत्रीण म्हणायची की पी मीटिंगला गेलो, की आपण मूल जन्माला घालायला लायक नव्हतो. अशी भावना घेऊन मी बाहेर पडायची. कारण सगळं परत ते खापर तिथे फोडलं जायचं, की पालकांना वेळ नसतो. आणि मला एक काउन्सिलर म्हणून सुद्धा काम करताना हा प्रश्न पडतो, की पूर्वी सहसा आया या गृहिणी असायच्या. माझी नव्हती आई, माझी आई प्रोफेसर होती. पण तरी सर्वसाधारणपणे गृहिणी असायच्या. वडील ऑफिसला गेले तरी साधारणपणे 10 ते 5, 10:30 ते 5 कम्युटिंगसाठी काही एवढा थोरला वेळ जायचा नाही. सगळेजण वेळेत जायचे, वेळेत घरी परत यायचे. मला नाही आठवत, की प्रत्येक घरामध्ये वेळ आहे म्हणून गप्पांचे फड रंगलेत. असं काहीही होत नव्हतं. जो तो आपापलं काम करायचा. जेवताना वगैरे तर बोलू नये असंच शिस्त होती. आता त्या संवादावरती इतका भर, की आई-वडिलांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. पण म्हणजे काय केलं पाहिजे हे कोणालाही कळत नाही. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीची सून, तिचा मुलगा घरी आला, की हाऊ वाज युअर डे ॲट स्कूल? अगदी उत्साहाने त्याला विचारते. तो असा भयंकर पडेल चेहऱ्याने, गुड. कारण संवाद साधायचा म्हणजे काय? तर प्रश्नांची फैर झाडायची. अनेक वेळेला टीनेजर्सशी मी बोललीये, तर त्यांनी मला अशी यादी दिली आहे, की आमचे आई-वडील आमच्याशी केव्हा बोलतात. व्हेन दे वॉन्ट टू पुट देअर पॉइंट अक्रॉस तेव्हा बोलतात. आमचं काहीतरी चुकलंय तेव्हा बोलतात. एखादी गोष्ट आम्ही कशी करायला पाहिजे आणि कसा विचार करायला पाहिजे तेव्हा बोलतात. अशी यादी दिली आहे. वेळ मिळाला तर माझ्या आयपॅडमधून मी ते घेऊन आले. कारण त्यांनी ती यादी दिली. कुठे संवाद आहे हा?
आणि मग ह्याला मुलं वैतागतात आणि मग आता घरं मोठी असल्यामुळे आपापल्या रूमचं दार लावून आत जातात. मग आई वडिलांना दुःख होतं की माझ्याशी बोलायचं नसतं. की जरा काही विचारायला गेले की निघून जातात. कान बंद करतात. झालं का तुझं लेक्चर सुरू असं म्हणतात. कारण यांना सांगितलंय संवाद साधायचा. मग संवाद साधला पाहिजे आणि मग तो हाच सुरू राहतो. तिथे गोंधळ होतात मग. आणि मग पुन्हा दुसरा एक की यांच्यामध्ये संवाद नाही म्हणून प्रश्न कसे. मग मानसशास्त्राविषयी तो एक मोठा हे असतो की मन मोकळं करायला यांच्याकडे व्यक्तीच नाही म्हणून मग या प्रोफेशनल सर्व्हिसेस कशाला. त्यामुळे हा जो सगळा भाग आहे ह्याच्यामध्ये मूळ प्रश्नाकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे की संवाद ज्याला म्हणतो आहोत तो कसा असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. हे अनेक वेळेला माझ्याकडे पालक येतात, मी त्याला असं सांगितलं, असं सांगितलं, असं सांगितलं. बरं, तो काय म्हणला? तो काहीच बोलत नाही. पण मग आम्ही त्याला असं सांगितलं, असं सांगितलं, असं. बरं, पण तो काय म्हणला? कारण तो जे काही म्हणणार आहे, तो म्हणायच्या आधीच यांनी ठरवलेलं असतं की तो चुकीचंच म्हणणार आहे. एकदा एक मुलगी माझ्याकडे काउन्सिलिंगच्यासाठी आई-वडील आणि ती आले होते. 11वीतली मुलगी होती. आणि आधी आई-वडिलांनी तिच्याविषयीची एक चार्जशीट दाखल केली. मग ते बाहेर गेले. मग या मुलीने आई-वडिलांविषयी एक चार्जशीट दाखल केली. ते असे आहेत, तसे आहेत, तसे आहेत. आणि एक वेळ अशी आली जेव्हा तिला असं वाटलं अचानक, की आपण या त्रयस्थ व्यक्तीसमोर आपल्या आई-वडिलांची फारच नालस्ती केली. असं तिला एकदम ते असं खूप भडभडून त्यांच्याविषयी बोलल्यानंतर असं वाटलं, की अरे आपण फारच. तर ती म्हणली, "मॅडम, ते खरं खूप चांगले आहेत, पण ढ आहेत." म्हणे. आता हा जो ढचा मुद्दा आहे ना, की त्यांना समजत नाहीये. मला काय? माझं काय म्हणणं? माझं काय? त्याचं कारण अनेक वेळेला मी म्हटलं तसं, की ते अथॉरिटेरियन पेरेंटिंगचे आपण प्रॉडक्ट असल्यामुळे आपल्याला ऐकणारा कान द्यायची सहसा सवय नसते. आपल्याला सांगण्याची सवय असते कारण पालक म्हणून ती जबाबदारी आपली आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि ह्या मुलांना ऐकणारा कान दिल्याशिवाय कळणार कसं? अशीच एक 11वीतल्या मुलाची आई आली होती. नेहमीप्रमाणे 10वीत उत्तम मार्क, जे खरं तर फसवे असतात 11वीच्या मुलांची बोलताना मी कायम सांगते, की पहिली एक गोष्ट 11वीत आल्यावर करायची, ती म्हणजे 10वीचे मार्क विसरायचे. त्याचे समारोप सगळं बक्षीस सगळं झालंय ना, आता 11वीचे मार्क विसरायचे. आणि मग नेहमीची हे तो कॉलेजला जात नाही, क्लासला जात नाही, अमुक नाही, तमुक नाही, असं सगळं तिने भडा, भडा, भडा सगळ्या तक्रारी सांगितल्या. आणि मग मला म्हटली, की "अहो." बरं मी म्हटलं, "ओके, ओके." "अहो पण 11वी कमी मार्क मिळाले तर काय करायचं?" म्हटलं, "कोणी?" मग असा एक पॉज होता. म्हटलं, "हे त्याला वाटत नाही ना, तोपर्यंत यातलं काहीही बदलणार नाही." कारण चांगले पालक कोण? ह्या भानगडीत एक गडबड जी व्हायला लागली आहे, ती म्हणजे मुलांचे पर्याय आणि त्याचे परिणाम याच्यामध्ये उभं राहण्याची. म्हणजे अनेक शाळांमध्ये हल्ली दर सोमवारी 10 मार्काची एक क्लास टेस्ट असते. समजा आधीच्या आठवड्यात एक टॉपिक शिकवून झाला आहे, तर सोमवारी एक 10 मार्काची क्लास टेस्ट. तो टॉपिक आधीच्या आठवड्यात शिकवून झालेला असतो. तो संपूर्ण आठवडा ते पोरगं काही करत नाही. शुक्रवार संध्याकाळ हल्लीच्या लाईफस्टाईलनुसार वीकेंड, शनिवार संध्याकाळ हल्लीच्या लाईफस्टाईलनुसार वीकेंड, मग रविवारी सकाळी साधारणपणे ब्रेकफास्ट झाला, जेवणं झाली, की बहुतेक वेळेला घरातल्या आईला लक्षात येतं, की उद्या याची 10 मार्काची टेस्ट आहे आणि याने अभ्यास केलाय का नाही आपल्याला माहित नाही. मग पुढच्या उरलेल्या वेळामध्ये एक कलमी कार्यक्रम त्या मुलाचा अभ्यास घेणे. सहसा आई क्लासवर्क, होमवर्क असं सगळं घेऊन एका जागी बसलेली असते
आणि ते पोरगं हातात टेनिसचा बॉल घेऊन भिंतीवर फेक, असं कर, तसं कर करत तिला उत्तरं देत असतं. चोख उत्तरं. आई धन्य होते अगदी, की चला आपलं बाळ किती हुशार आहे. येतंय सगळं त्याला. मग ते जातं, पेपर लिहितं, परीक्षा देतं आणि 10 पैकी 9 किंवा 10 पैकी 10 घेऊन घरी येतं. गडबड काय झाली, तर पर्याय आणि परिणाम ह्याच्यामधलं जे नातेसंबंध आहे ना, त्याच्यासाठी मेंदूमधलं वायरिंग तयार व्हायला अनुभवाशिवाय ते होत नाही. इट गेट्स फॉर्म्ड ओन्ली थ्रू एक्सपिरियन्शियल लर्निंग. आता ह्या मुलाचं लर्निंग काय झालं? एक्सपिरियन्स काय? की आपण चॉईस कुठलाही करा, परिणाम आपल्याला हवा तोच आणि उत्तमच असणार. कारण आई त्याने निवडलेला पर्याय आणि परिणाम याच्यामध्ये उभी राहिली. आता हे सगळं लहान वर्गात असतं तोपर्यंत ठीक आहे. 10वी-12वीला ते अभ्यास करत नाहीये पोरगं दिसतं आणि मिळतील का? अरे कसे मिळतील? तू हार्डवर्क करत नाहीयेस. मिळतील गं. ते मूल खोटं बोलत असतं का? खोटं बोलत नसतं. कारण त्याच्या मेंदूमध्ये ज्या जोडण्या तयार झाल्यात त्याला हेच सांगतात, की तू काहीही कर. परिणाम तुला अपेक्षित तसेच असणार. आणि मग हे गोंधळ पुढे-पुढे पण व्हायला लागतो. कारण निवडलेले पर्याय आणि त्याचे परिणाम ह्यांच्यामध्ये ज्या काही सगळ्या होतं, ते अनुभवण्याची संधीच मुलांना दिलेली नाही. चुका करण्याची संधी दिलेली नाही. मी अनेक वेळेला पालक जेव्हा तक्रार करतात, की माझं मूल कसं जबाबदार आहे, त्याला रिस्पॉन्सिबिलिटीज नाही, अमुकच नाही, त्याला हार्डवर्कची सवय नाही, त्याला कळत नाही, की हार्डवर्क करायला पाहिजे. मी त्यांना साधा प्रश्न विचारते, की त्याचा अनुभव काय सांगतो आहे? वयाच्या 18व्या वर्षापर्यंत माझा अनुभव असा सांगत असेल, की मला हार्डवर्क न करता सगळं सुख वाटायला येत आहे. तर हार्डवर्क करणं गरजेचं आहे, हे मी काय फक्त शब्दांमधनं समजू? नाही समजणार. त्याला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नाही. म्हटलं तुम्हाला कसा आला? काहीतरी आई-वडिलांनी तुमच्या वेगळं तरी खायला-प्यायला घातलं असेल, तर ते तुमच्या मुलांना खायला-प्यायला घाला म्हणजे त्याला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येईल. तुम्हाला कसा आला? सहसा शांतता असते या प्रश्नानंतर आणि मग ते सांगायला लागलं, की तुम्हाला आला कारण तुमचे आई-वडील तुमचं आयुष्य जगायला गेले नाहीत. त्यांनी आई-वडील असण्याच्या मर्यादा ओळखल्या होत्या, की आई-वडील मुलांना जेवण देऊ शकत, भूक नाही, गादी देऊ शकतात, झोप नाही आणि म्हणून त्यांनी एका मर्यादेपलीकडे तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे प्रत्येक कळत्या वयात हे कळत गेलं, की आपण जो काही चॉईस निवडू त्याचा जो कॉन्सिक्वेन्स आहे, तो भला-बुरा जसा असेल तसा तो आपल्यालाच झेलायला लागणार आहे. तिथे मध्ये निस्तरायला कोणीही येणार नाहीये. आणि ह्यातनंच जबाबदारीची जाणीव निर्माण व्हायला लागली. आता जे ज्या पद्धतीने ओव्हर पेरेंटिंग होतंय आणि जे मी म्हटलं तसं, की पर्याय आणि परिणाम याच्यामध्ये सातत्याने जर ते उभं राहिलं, तर हे कसं होणार? आणि म्हणून ही जी पालकत्वाची वेळ होती, पुन्हा पूर्वीच्या पालकत्वामध्ये तोच हे होता, की त्या अनुभवातनं कुठे-कुठे घोळ होतात हे माहिती होतं आणि म्हणून तिथे काही सल्ले दिले होते. पण तरी सुद्धा त्याच्या पलीकडे आधीच्या पिढीने ही काळजी घेतली, की आता ह्याच्या पलीकडे ह्याचं भलं-बुरं याच्यावर सोपवावं. सो ह्या अर्थाने ते पालकत्व आता रिस्ट्रक्चर म्हणजे मी नेहमी सांगते पालकांना, की बॅक ऑफ. आता तुमचं तुम्हाला रिपोझिशन करा. ते पर्याय आणि परिणाम याच्यामध्ये न उभं राहता मागे उभे राहा. काय होईल फार फार तर धडपडशील, कणमडशील. आहोत ना आम्ही. करिअरच्या विषयी देखील पालक अनेक वेळेला हे सांगतात, की आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्हाला हे करता आलं नाही, ते करता आलं नाही.
अनुभवच नव्हता, एक्सपोजरच नव्हतं, परवानगीच नव्हती, मर्यादाच इतक्या होत्या वगैरे, वगैरे, वगैरे. आणि मग आता मुलांनी जरा ऑफबीट करियर निवडायचं म्हटलं, की ह्यांचा एक प्रश्न असतो, की जे लाईफ स्टँडर्ड आम्ही तुला दिलंय, ते ह्या करियरमधनं कसं मेंटेन होणार? मग आत्ता तुमची परिस्थिती मुभा देण्याची आहे का नाहीये? नक्की ठरवा. जर तुम्हाला काही मनाजोगत करता आलं नाही, याचं खापर परिस्थितीवर पडलं असेल, तर मग आत्ता परिस्थिती आहे ना. किंवा अनेक वेळेला असं सांगतात, की त्याला मार्क किती मिळतील ह्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आमची अजिबात अशी अपेक्षा नाही, की त्याने 90% मिळवावे. मुळात एक लक्षात घेऊया, की या वाक्यांना मुळातच काही अर्थ नाही. कारण त्याला मिळणारे हे टक्के आणि तुमच्या अपेक्षा ह्याचं लॉजिकल कनेक्शनच नाहीये मुळे. त्याला मिळणारे टक्के हे त्याने किती अभ्यास केलाय, त्यातलं किती लक्षात राहिलंय, त्यातला वेळेत किती आठवलाय, त्यातलं प्रेझेंटेशन कसं केलं आहे, चेक करणाऱ्याने काय मानसिकतेत ते चेक केलं आहे आणि एंट्री करणाऱ्याने एरर केला नाही का नाही. याच्यामध्ये पालकांच्या अपेक्षा लॉजिकल या सगळ्या चेनमध्ये कुठेही येत नाही. पण हे वाक्य अतिशय आवडीचं असतं पालकांचं, की त्याने किती मार्क मिळवावेत याची आमची अपेक्षा नाही, पण त्याने त्याचे 100% दिले पाहिजेत. रिवॉर्ड कशाला करतात? समजा स्मार्टफोन घ्यायचा असेल, बक्षीस म्हणून द्यायचा असेल, मगाशी सरांनी बक्षीस आणि शिक्षा याचा उल्लेख केला. तर बक्षीस स्मार्टफोन घ्यायचा आहे, पोरगं मागे लागलंय, तर मग त्याला अट काय, की तू 85% पुढे मार्क मिळवलेस, तर तुला स्मार्टफोन मिळेल. हं. आता हा विरोधाभास पालकांनी तपासून बघायचा नाही, तर कोणी बघायचा? कारण आपण सांगतो असं सांगतोय, की मार्क किती मिळावेत हे महत्वाचं नाही. त्याने पूर्ण 100% त्याचे प्रयत्न दिलेत का नाही? मग असं का नाही होत, की परीक्षा संपलेल्या दुसऱ्या दिवशी जर तुझे प्रयत्न आम्हाला नीट दिसले, तू कष्ट करताना दिसलास, तर परीक्षा संपलेल्या दुसऱ्या दिवशी तुला स्मार्टफोन मिळेल. रिझल्ट लागायची काय तो मिळेल. जसा लागेल तसा लागेल. अनेक शाळांमध्ये सुद्धा आत्ता परवा एका शाळेमध्ये मी 10वीच्या मुलांच्या सत्कार समारंभासाठी आणि मग त्यातल्या प्रत्येक मुलाचा, की त्याच्यामध्ये चांगलं काय आहे आणि ते सगळे मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल वगैरे, की असं आम्ही दरवर्षी कसं करतो. म्हटलं हेच जर सांगायचं आहे, तर 10वीचा रिझल्ट लागण्याची का वाट बघतो आपण? हा समारंभ परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी होऊ शकतो ना, संपलेल्या दुसऱ्या दिवशी. आणि मग रिझल्ट लागल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी येऊन आपली मार्कशीट घ्यावी, आपापल्या याचं जर काही स्पॉन्सर्ड प्राइज असेल तर ते घ्यावं आणि घरी जावं. म्हणजे आपण हायलाइट काय करतो आहोत, रिवॉर्ड कशाला देतो आहोत आणि अपेक्षा कशातनं करतो आहोत आणि त्यांना सांगतो काय, हा विरोधाभास मोठ्यांनी तपासून बघायचा नाही तर कोणी बघायचा? आणि मग मुलं कन्फ्युज्ड होतात. कारण आपण शिक्षण नावाच्या एका प्रोसेसचं मार्क नावाच्या एका प्रॉडक्टमध्ये रूपांतर केलंय आणि आता सगळी अँक्झायटी, सगळं अर्थकारण हे त्या मार्क नावाच्या प्रॉडक्ट विषयी चाललंय. पोरगं शिकलं का नाही माहीत नाही. एचआर आणि प्लेसमेंट एजन्सीच्या बरोबर मी ज्यावेळेला बोलते त्यावेळेला सगळे सांगतात, की अहो सी-जी-पी-आय 10 ऑन 10, 9 ऑन 10, 9.5 ऑन 10 पण आम्हाला एम्प्लॉयबल कॅन्डिडेट मिळत नाही. आता हे घोड मोठ्यांनी घातलेत, पालकांनी घातलेत. हे घोळ मोठ्यांनी घातले, पालकांनी घातले आणि ते वेळच्या वेळी आपल्याला दुरुस्त नाही का करायचे? तर मग हा विरोधाभास आणि मग ह्यातनं मुलं ना फक्त कन्फ्युज्ड होतात. भरीला चूक करण्यापासून सतत मध्ये उभं राहिल्यामुळे कॉज इफेक्ट रिलेशनशिपचा पत्ताच नाही. हा गोंधळ मोठ्यांकडनं सतत होताना दिसतोय. म्हणजे नक्की काय? आणि मग प्रॉडक्टवर महत्व असेल आणि त्याचाच उदो-उदो होत असेल, तर पुन्हा नीटचं उदाहरण आपण सध्या सगळे बघतो. त्याचं जे काय राजकीयीकरण करायचं ते केलं जातच आहे. पण मुख्य यातले गुन्हेगार कोण हो?
यंत्रणा त्यातली काय सापडतीलही बडतर्फ केलं जाईल, ही सिस्टीम काढून दुसरी घातली जाईल. पण जोपर्यंत नीट क्लिअर होणं, त्यात मिळणारे स्कोर्स हे कुठल्याही मार्गाने मिळाले तरी चालतील, पण ते हवे हा आग्रह धरणारे पालक आणि त्याला हो म्हणणारी मुलं जोपर्यंत आहेत, तोपर्यंत यंत्रणा तुम्ही कितीही बदला. आणि आता टेक्नॉलॉजीमध्ये तर फ्रॉड्युलंट हे होणं इतकं सहज शक्य आहे. कारण नियम करणाऱ्यांच्या पुढे नियम तोडणाऱ्यांची अक्कल जाते, हे आतापर्यंतचं सत्य आहे. या मूळ गुन्हेगारांविषयी कोणी बोलायचं? आणि मग त्या अर्थाने आपण सगळेच आहोत ऍडल्ट वर्ल्डचे प्रतिनिधी ह्या न्यायाने, प्रत्यक्ष आईबाप नसलो तरी. व्यसनाच्या बाबतीत पुन्हा तोच मुद्दा, म्हणजे पोर्शेचं उदाहरण मी अगदी सुरुवातीला दिलं, तिथेही पुन्हा तोच मुद्दा की सगळे पालक हल्ली जे सांगतात बरेच वेळेला, म्हणजे या मुलाच्या आई वडिलांनी तेच सांगितलं की बेटा आम्ही कष्ट करतो, तू आईश कर. त्याने मानलं, त्याने आईशच केली. आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो, हे तर अगदी आवडीचं वाक्य असतं. आणि आपण खरंच तपासून बघूया की हे वाक्य कशा कशाला लागू करतो आपण. ज्या म्हणून लक्झरीच्या आणि कम्फर्टच्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण हे म्हणत असतो. आपल्याला जे मिळालं, तुलनेने शुद्ध हवा मिळाली, शुद्ध पाणी मिळालं, शुद्ध अन्न मिळालं, ते आपल्या मुलांना देण्याविषयी काय, जे व्हायटली गरजेचं आहे खरं तर, त्याच्याविषयी काय करतो आपण? बरं, असं ज्या वेळेला आपण म्हणतो आणि ते लक्झरी आणि कम्फर्टच्या वस्तूंना म्हणून आपण जेव्हा असं म्हणतो की आम्हाला जे मिळालं नाही तेव्हा तेव्हा यातल्या प्रत्येक गॅजेटला आपण एक स्टिकर लावून देतो, ते म्हणजे डिप्रायव्हेशन्स आर हॉरिबल. आता हे गडबड आहे, कारण एकीकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती की आमच्या लहानपणी कसं हे नव्हतं, ते नव्हतं, ते नव्हतं आणि मग तरी कसं आनंदात होतो आम्ही, असे मेसेजेस फिरत असतात. आणि एकीकडे मुलांना सांगतो की डिप्रायव्हेशन्स आर हॉरिबल. काय सत्य आहे एकदा तपासून बघण्याची गरज आहे ना. कारण मग प्रत्येक गॅजेटला, प्रत्येक सोयीला, प्रत्येक सुविधेला तुम्ही हे स्टिकर जेव्हा लावून देता, तेव्हा मुलाचं एक बिलीफ तयार होतं, आय शुड गेट व्हॉट आय वॉन्ट, व्हेन आय वॉन्ट, द वे आय वॉन्ट. आणि मग हे बिलीफ पुरुषे नीट सगळं निर्माण करत. इथे पेरेंटिंग विषयी वेगळा विचार करण्याची गरज आहे, कारण ही आव्हानं आधीच्या पेरेंटिंग मध्ये तुलनेने नव्हती. टेक्नॉलॉजीने जो काही, म्हणजे माझ्या जनरेशनला टेक्नो लिटरेट होण्याचं स्किल अक्वायर करायला लागलं. माझ्या पुढच्या जनरेशनला टेक्नो सॅव्ही होण्याचं स्किल अक्वायर करायला लागलं. पण आताच्या पोरांना टेक्नो स्मार्ट व्हायचं स्किल अक्वायर करायला लागणार आहे. दे विल हॅव टू लर्न टू यूज टेक्नॉलॉजी टू देअर ऍडव्हान्टेज, बिकॉज टेक्नॉलॉजी इज गोइंग टू बी देअर पार्टनर नो मॅटर वॉट. आणि हे स्किल त्यांनी अक्वायर केलं नाही तर आता जे घडतंय घरोघरी वय वर्ष 1च्या मुलापासून स्क्रीन ऍडिक्शन, बिकॉज दॅट दे नीड टू रिअली लर्न टू यूज टेक्नॉलॉजी टू देअर ऍडव्हान्टेज. ह्याची काळजी, हे स्किल त्यांनी अक्वायर केलं नाही तर ही सगळी इलेक्ट्रॉनिक प्रिडेटर्स त्यांचा जीव घेणार आहेत. मगाशी सरांनी पण आत्महत्येचा आणि चा उल्लेख केला. कुठून येत आहे हे सगळं? एक्झिट सोपं वाटतंय, कारण येणारे प्रश्न, कारण त्याला सामोरच जाऊ दिलं नाही मुळे. इतकं अलगद वाढवलं, इतकं अलगद वाढवलं चांगलं पालक होण्याच्या नादात, की पुन्हा तो मुद्दा रेझिलियन्स पाशी आला की अरे नाही मिळालं, सो व्हॉट.
हुकली एखादी संधी, ओके सो व्हॉट? नाही होणार आहे असं. आणि तसं नाही झालं तर काही जगबुडी होणार नाहीये. काही आयुष्यामध्ये उलथापालथ होणार नाहीये. हे जर पालकांच्याच मानसिकतेमध्ये नसेल आणि मुलाच्या हातनं एखादी संधी गेली तर काय? हे जर पालकांच्या मानसिकतेमध्ये नसेल, तर मुलांमध्ये कुठून येणार आहे? आणि ज्याची गरज इथून पुढे सगळ्यात जास्ती लागणार आहे. त्यामुळे हे जे काही मुद्दे आहेत, इथे या पालकत्वाचं खरं तर विचार करणं म्हणजे मी म्हटलं तसं, की यू कॅनॉट प्ले न्यू गेम्स विथ ओल्ड रूल बुक. आणि मग नवीन रूल बुक तयार करायचं असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला. थिंकिंग स्किल्स म्हटल्यानंतर मग ते क्रिटिकल थिंकिंग असो, एनालिटिकल थिंकिंग असो, ही सगळी अक्वायर व्हायला पूर्वी त्याच्यासाठी इन्फॉर्मल स्पेसेस होत्या. शाळेची पुस्तकं आणि शाळेचे शिक्षक हे बाहेरच्या जगाविषयी माहिती देणारे एकमेव विंडो होती. आता विंडोज 11 आहे. पण लाईफ स्किल्स जगण्यासाठी प्रचंड इन्फॉर्मल स्पेसेस होत्या. गल्लीतल्या, वाडीतल्या मुला-मुलींबरोबर खेळताना ॲडजस्टमेंट कुठं करायची, थोडं तुझं, थोडं माझं, कसं करायचं? आणि नाही तर खेळायला येणार नाहीत म्हणून घरी येऊन बसलो, तर कोणी आपल्या एंटरटेनमेंटसाठी कोणीही पुढे सरसावणार नाहीये. आई लगेच काय झालं, चल आपण असं करूया का? म्हणून आई तिच्या हातातलं काम टाकून अजिबात येणार नाहीये. त्यामुळे आहे त्याच्यामध्ये कसं राहायचं? मेसी इमोशन्सना सामोरं जाणं, मगाशी इक्यूचा पण उल्लेख केला, की कधी अपमानास्पद वाटतं, कोणीतरी काहीतरी खोटं बोलतं, कोणीतरी मुद्दामून चिडवतो, कोणीतरी मुद्दामून टोचून बोलतं. पण ह्या मेसी इमोशन्सना सामोरं गेल्याशिवाय माझा इमोशनल मसल बिल्डअप होणार कसा? जसं सिक्स पॅक ॲब्स बनायला मला नुसतं माहिती असून उपयोग होत नाही ना. जिममध्ये जायला लागतं रोज. तेवढं डाएट सांभाळायला लागतं. त्या पद्धतीचे व्यायाम करायला लागतात. तसं माझा इमोशनल मसल बिल्डअप करायला मला करायला नको का काहीतरी? आणि ते ह्या अनुभवातनं जर मी गेले नाही, जे पूर्वी मिळायचं काकाकडे, मामाकडे, मावशीकडे महिना-महिनाभर सुट्टीत राहायला गेलं, की तिथलं घर, तिथले नियम, तिथली पार्शालिटी, तिथल्या सगळ्या सवयी, तिथलं सगळं, सगळं, सगळं गैरसोयी, सोयी जे काय असेल ते. आणि नाहीतर पर्याय एकच, घरात बसा. घरात बसून तुम्ही काय करताय? काही आई-बाप बघायला येणार नाही. पण आज हल्ली समर व्हेकेशन्स दिवाळीच्या हे सुरू झाल्या, की पेपरमध्ये सगळे छंद वर्ग, अमुक-तमुक संस्कार सगळ्याच्या ॲड्स यायला लागतात आणि त्याचे चार्जेस आणि त्या ज्या वेगाने हे क्लासेस फुल होतात. कारण आपल्या सुट्टीमध्ये पोरगं बोर झालं तर करायचं काय? माझ्या बोर्डिंगची चिंता माझ्या आई-वडिलांनी केली नाही आणि आपल्यापैकी बहुतेकांच्या केली नसेलच. पण आता गंमत अशी होतीये, की आपण एक मोठा विरोधाभास निर्माण केला, की व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स गुड लाईफ जो मी पहिला मुद्दा म्हटला होता, तिथून जी सुरुवात केली, मग त्याच्यामध्ये घर मोठं आलं, भरपूर सुविधा आल्या, 2 गाड्या आल्या, 4 गाड्या आल्या, जमलं तर सेकंड होम आलं, फार्म हाऊस आलं, सगळं आलं. सगळी अद्ययावत गॅजेट्स घरात आली, मोठ्या स्क्रीनचा टीव्ही घरात आला आणि हे एवढं सगळं जमवायचं तर दोघांनाही बाहेर पडणं आई-वडिलांना क्रमप्राप्त झालं. कारण ही सगळी जुळवणी करणार कशी? आता त्याच्यामुळे हे दोघं बाहेर आणि मग जर मूल घरात राहिलं, तर हे इलेक्ट्रॉनिक प्रेडेटर्स आहेत. म्हणून मूल घराच्या बाहेर. बरं, हे सगळी जुळवणी करण्यासाठी आठवडाभर जे बरोबर करायला लागतं, मग वीकेंडला बाहेर. म्हणजे ज्याच्यासाठी चाललंय ते घर आणि वस्तू फक्त तिकडे आणि बाकी सगळे घराच्या बाहेर. हा पुन्हा
कन्झ्युमरिझमचा आंधळेपणाने केलेला स्वीकार आहे. आणि हे काही बेसिक ना, ज्या आधीच्या पिढीला पालकत्वामध्ये विचारायला लागले नव्हते, कारण कन्झ्युमरिझमचा एवढा तुकडा नव्हता. ते आताच्या पालकांना विचारायला लागणार आहेत, की आपलं काय चाललंय? म्हणजे वीकेंडला काही न करणं म्हणजे डल लाईफ. म्हणजे ज्या घरासाठी हे एवढं सगळं तामझाम केलंय सगळा, तो उपभोगायला आम्ही घरात नाहीच. का बरं? मग बाजाराने काय सांगितलं, की तुमचं आयुष्य हॅपनिंग पाहिजे. सोशल मीडियाने सांगितलं तुमचं आयुष्य हॅपनिंग पाहिजे. मग कुठेतरी जायचं, तिथले फोटो टाकायचे. अनुभव घेण्यापेक्षा फोटो टाकायचे. आणि मुलं कुठेही जा, स्क्रीन समोर असतात. गाडीतनं जात असली स्वतःच्या तरी सुद्धा बाहेर नाही बघत ती. ती पूर्वी वसंत बापटांची डेक्कन क्वीनवर एक कविता होती. दख्खन राणीच्या बसून कुशी तसे खडो पिल्ले ही चालली मजेत. सुंदर मानव तुंदीला अंगाचे गालीचे गुलाब शराबी रंगाचे. लाजिरवाणी गोजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली मजेत. त्याच्यात की तेव्हा कसे लोक आपल्या आपल्यामध्ये म्हणजे बाहेरचं बघायचं सोडून, निसर्ग बघायचं सोडून, ती आपल्या आपल्यात कशी मशगूल आहेत, हे सांगताना त्याच्यात 2 ओळी अशा होत्या, की "आईला ते पहिलं 100 मैलं एकच भोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली टिचात." हेच हुकतं आहे. आणि मग हे जर आपण पालकांनी बदललं नाही, तर मग परत दोषी कोण? जसं मोर्शीच्या ह्याच्यामध्ये आई-वडील सगळ्यांना आत जायलाच लागलं. कारण जे ॲक्टमध्ये तशी तरतूदच आहे म्हणून. मग आईचं कान चावण्याचं जे उदाहरण दिलं तेही तेच होतं. तर या काही गोष्टी मला असं वाटतंय, की आपण बघण्याची गरज आहे. बाकी मग व्यक्तिमत्व म्हटलं तसं की थिंकिंग स्किल्स, इमोशनल स्किल्स मगाशीच मी म्हटलं तसं की ह्या मेसी इमोशन्सना जाऊ देत ना मुलांना सामोरं. वाटू देत अपमानास्पद, वाटू देत कधीतरी कोणतरी ठुसून बोललंय. कशासाठी लगेच मलमपट्टी करायची, नकोच जाऊस तू तिथे असं सांगायचं. मग सोशल स्किल्स ही पुन्हा व्हर्चुअल वर्ल्डमध्ये ब्रेनला ते क्लूजच मिळत नाहीत, की ज्याच्यामुळे मला समोरच्याची बॉडी लँग्वेज वाचता येईल, त्याचे डोळे वाचता येईल, तो आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवतोय का नाही, हे कळेल. या सगळ्या शक्यता धूसर होतात. सोशल स्किल्सच्या नावाने पुढे पुन्हा अडचण होते आणि इथून पुढचं कुठलंही फील्ड हे टीमवर्कच असणार आहे रिसर्च देखील. म्हणजे ही स्किल्स अॅक्वायर व्हायला, ह्या जोडण्या मेंदूमध्ये तयार व्हायला अनुभवच नाहीत, तर ही तयार होणार कशी? आणि मग रेझिलियन्स येणार कुठं? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा भाषा. शिक्षणामध्ये सध्या सायन्स, मॅथ्स सोडलं, तर भाषा हा मुद्दा इतका आणि आपण हे विसरतो म्हणजे मगाशी वाचनावरनं आणि ह्याच्यावरनं उल्लेख झाले. आपण हे विसरतो, की विचारांना पण शब्दांचं माध्यम लागतं. आणि ते माध्यम, ती व्होकॅब्युलरी, तो भाषा संग्रह कमी असेल, तर विचारांना देखील मर्यादा येणार आहेत, हे सत्य आहे. त्यामुळे भाषेवरचा कारण दिवसेंदिवस WhatsAppमधली त्या याच्यावरच्या भाषा म्हणजे एल-ओ-एल म्हटलं की समजून घ्यावं. जे-एफ-वाय-आय म्हटलं की समजून घ्यावं. कारण ते टाइप करण्याचा कंटाळा येतो. आता हे पूर्वी बोललं जायचं ना, मग हे विषय शब्द वापरले जायचे. आता ते वापरलेही जात नाहीत, त्यामुळे माहीतही नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की हे काही मूलभूत प्रश्न इथून पुढे मुलाचं व्यक्तिमत्व डेव्हलप व्हायचं असेल, त्याचा थिंकिंग सेल्फ, त्याचा इमोशनल सेल्फ, त्याचा सोशल सेल्फ, त्याचा बिहेवियरल सेल्फ, कुठली कौशल्य घरात हल्ली कामाला बायका असतात, त्यामुळे त्या मुलांना घरातलं काम करण्याची गरजच पडत नाही. मग ती कौशल्य येणार कुठून? आणि फिजिकल सेल्फ कारण अख्खा वेळ त्या स्क्रीनच्या समोर गेल्यावरती
उघड्या मैदानात पुण्यासारख्या ठिकाणी तर आता मैदानच कमी व्हायला लागली आहेत. पण उघड्या मैदानात खुलेपणाने खेळलेले खेळ जिथे सगळी लाईफ स्किल शिकायला मिळतात त्या जागाच नाहीत. तिथेही आता जागे जिम झाले आले सगळे पॅराफर्नेलिया लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे त्यातली सहजता, नैसर्गिकपणा त्यातला आणि त्यातनं आपल्या मेंदूची जी वाढ होते, त्या सगळ्याच गोष्टींना आपण जर दिवसेंदिवस बाजूला टाकायला लागलो, तर व्यक्तिमत्व घडण्यामधल्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, तेच आपण खतपाणी घालायला कमी पडलो. कारण कुठलंही मूल शेवटचंच फक्त सांगते, की प्रत्येक मूल ना ही आपल्या हातात आलेली एक बी असते. ती बी कशाची आहे आपल्याला माहित नाहीये. पण ती कसलीही असली बी, तरी त्यातनं जे काही मी त्यातनं रोप येणार आहेत, नाही वेल येणार आहे, मोठा वृक्ष होणार आहे, त्याला फळं येणार आहेत का फुलं येणार आहेत का नुसताच तो वृक्ष पसरणार आहे, काहीही आपल्याला माहित नाही. पण तिची नीट काळजी घ्यायला लागते. त्याला योग्य ते खतपाणी घालायला लागतं. त्याची मुळं बळकट करण्यासाठी जे करायला लागतं, ते पालकत्वामध्ये इथून पुढे करणं अपरिहार्य आहे. तरच मग वादळं आली, पॅन्डेमिक आलं, एखादी फांदी तुटली, काहीतरी झालं, तर ती पुन्हा मुळं जर घट्ट असतील, तर ते मूल उखडून पडणार नाही. ते जागच्या जागी उभं राहील, ठाम राहील आणि मग हा विश्वास की अरे होईल. प्रत्येक गोष्ट जगबुडी झाल्यासारखी बघण्याचं काही कारण नाही. थिंग्स डू हॅपन, विल हॅपन. सो कबीराचा जो दोहा आहे, "धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. माली सींचे 100 घडा, ऋतू आये फल होय." थँक यू. धन्यवाद मॅम. आपण मांडलेले विचार इतके प्रभावी आहेत की मला वाटतं आज इथे सगळेच जण आत्मपरीक्षण नक्की करतील. किमान आई वडील होणे सोपे असले तरी पालक होणे कठीण आहे याची नक्कीच जाणीव होईल. मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रातली असल्यामुळे मला आता असं वाटलं की लहान मुलांना जन्माला आल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या शारीरिक आरोग्यासाठी वॅक्सिन्स दिले जातात, तसेच मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी अशा लेक्चर्सचं वॅक्सिन कंपल्सरी करायला हरकत नाही. तुमचे खूप खूप आभार मॅम.